बातमी पुण्यामध्ये जीबीएसचे आणखी 4 रुग्ण आढळलेले आहेत। पुण्यामध्ये जीबीएसची रुग्णसंख्या 170 वरती पोहोचली आहे। आतापर्यंत 5 रुग्णांचा जीबीएसमुळे मृत्यू झालेला आहे, तर 20 ते 29 वयोगटातील सर्वाधिक 38 रुग्ण हे समोर आलेले आहेत। तर आतापर्यंत 5 रुग्णांचा जीबीएसमुळे मृत्यू झालेला आहे, तर पुण्यामध्ये 4 रुग्ण आढळलेले आहेत। रोहन कदम आपले प्रतिनिधी जोडलेले आहेतच। रोहन, पुण्यामध्ये पुन्हा एकदा जीबीएसचे आणखी 4 रुग्ण आढळलेले आहेत, काय तपशील आहेत? एकूण या सगळी जीबीएसच्या रुग्णांची रुग्णसंख्या जी आहे ते 170 वरती पोहोचलेली आहे। आज 4 नवीन जीबीएसच्या रुग्णांची नोंद पुणे जिल्ह्यामध्ये झालेली आहे। त्यामध्ये 20 रुग्ण जे आहेत ते व्हेंटिलेटरवर आहेत, 61 जण आयसीयू मध्ये आहेत, तर आज 62 जणांना डिस्चार्ज दिलेला आहे आणि आतापर्यंत 5 रुग्णांचा मृत्यू झालेला आहे। तर 162 रुग्ण हे पुणे आणि पिंपरी चिंचवड जिल्ह्यामधले असल्याची माहिती समोर आलेली आहे। 8 रुग्ण जे आहेत ते इतर ठिकाणचे आहेत, परंतु हा आजार जो आहे तो सातत्याने बळावताना पाहायला मिळतोय। रुग्णसंख्या आटोक्यात काहीशा प्रमाणात आलेली आहे, म्हणजे अगदी काही दिवसांपूर्वी 15-16 रुग्ण हे रोज सापडायचे, आता काहीशा प्रमाणामध्ये रुग्ण सापडण्यामध्ये कमी आकडा झालेला आहे। परंतु हा नेमका आजार कशामुळे होतोय? पाण्यामुळेच, दूषित पाण्यामुळेच हा आजार होतोय की इतर काही बॅक्टेरियल इन्फेक्शन किंवा काही खाण्यातून बॅक्टेरिया गेल्यामुळे होतंय? याच्या अंतापर्यंत जे कारणापर्यंत जे ते अजूनपर्यंत कुठलीच यंत्रणा पोहोचली नाहीये। त्यामुळे नागरिकांना पिण्याचं पाणी जे आहे ते उकळून प्यायला सांगितलं जात आहे, परंतु हा आजार केवळ पाण्यामुळेच होतोय हे देखील ठामपणे कुठल्याच यंत्रणेकडून सांगितलं जात नाहीये। त्यामुळे नागरिक संभ्रम आहेत की काहीतरी काय पुण्यातल्या नागरिकांना आता अधिक खबरदारी घेण्याची गरज आहे। धन्यवाद रोहन, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ।